जय श्रीराम भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्याला जायचं आहे शेतात. तर आपण आपली सायकल काढून घेतली बाहेर, होऊ शकतं मी. तर चला आपण तिथेच भेटू. तर भावांना आपण चाललेलो आहे आता शेतात. आपण पाच सायकलवर आहे आता. तर चला दोन्ही हात सोडून दे. चलो ना आपण आपल्या शेतात पोचलेलो आहे आता. तर चला आपण आलो आहे शेतात. हे बघा आपली कपाशी. चला आपण तिकडे आपण तिकडे जाऊ आता. कपाशीमध्ये आलेलो आहे. तर ते आपले त्या बांधला जायचं आहे. आपल्या कपाशी एकदम फुलं लागलेली छोटी छोटी. हे बघा फुलं लागलेले मस्त. हे बघा ते लाल पिवळे लाल. हे बघा लाल पिवळे. चला आपण थोडी कपाशी आता तिकडे जायचं आहे आपल्याला. घाम पण येतं जास्त, ऊन नाही आता. आबूट झालेलं आहे पूर्ण. वातावरण एकदम भारी झालेलं आहे. एकदम घाम येतोय डायरेक्ट. खतरनाक डायरेक्ट. हा फुलं लटकलेली आपल्या कपाशीला. पिवळे फुलं लाल. नाही कंबराबरोबर लागलेली कपाशी आता. आता आपण तूरकडे जाऊ. उडीद तूर. तर चला जाऊ तिथे. तुम्हाला तोडताय बा आजी एकदम. पण आता आजीकडे जाऊ. आजी बी बसले आपल्या बाजूचे. हे बा आजींदा एवढ्या मोठ्या शेंगा तोडून आणलाय डायरेक्ट गोंटीवर. आजींच्या शेंगा आहे बा. आजींदे एकदम बसलेले पाणी बीत. आजी बी सकाळचे आले काम करायला. आपण आता जाऊ आपल्या तूर उडीदकडे. आपण बी आपल्या शेंगा कशा झाल्या मग तोडायला बरे पडेल. चला. तूर उडीद बी लय मोठं झालंय बा. इकडे कपाशी आहे, इकडे तूर आहे आणि उडीद आहे. आपल्या पण लागलेलं आहे शेंगा, पण ते छोट्या छोट्या आहे. हे बघ आपल्या काड्याने झालेल्या आहे. बा कुठे कुठे काड्या झाल्या रे, कुठे कुठे हिरव्या आहे त्या. आता तोडायला चालणार नाही बा. ते लय मोठं झालेलं आहे. डायरेक्ट छाती बरोबर लागतंय ते डायरेक्ट. तूर उडीद लय बेकार काम आहे. उडीद डायरेक्ट साप बी असू शकतो इथे. लयच मोठं डायरेक्ट. मी दिसत पण नाही तिथे. डायरेक्ट अर्धा त्या ह्याच्यात छाती बरोबर लागतंय ना मग डायरेक्ट. होऊ शकतो तुम्ही. आपण डायरेक्ट त्या झाडाजवळ होतो. हे पहा त्या झाडाजवळ होतो आपण. इकडे आलेलो आहे. तर तुम्हाला ब्लॉग आवडलेला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.